पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय छावा संघटना बैठकीत संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आलाय। यावेळी 9 ऑगस्ट रोजीच्या मराठा क्रांती मोर्चाविषयी नियोजन करण्यात आलंय। पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय छावा संघटना बैठकीत संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आलाय। यावेळी 9 ऑगस्ट रोजीच्या मराठा क्रांती मोर्चाविषयी नियोजन करण्यात आलंय। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडी करण्यात आल्यात। यावेळी केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी उपस्थित सर्व छाव्यांना मार्गदर्शन केलं आणि नियुक्तीपत्र देण्यात आलंय। यावेळी प्रदेशाध्यक्ष भीमराव भाऊ मराठे, प्रदेश संघटक आप्पासाहेब कुटेकर, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप कांचन, संपर्क प्रमुख आशिष खंडेलवाल, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल पाटील आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल पुणे येथे पत्रकार भवनमध्ये झालेल्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाविषयीचं नियोजन करण्यात आलं आणि त्याच वेळी अखिल भारतीय छावा संघटनेचा कार्याचा पश्चिम महाराष्ट्राचा आढावाही त्या ठिकाणी जाणून घेण्यात आला। आणि या बैठकीच्या वेळी केंद्रीय अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब जावळे पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते। त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेश संघटक आप्पासाहेब कुटेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप कांचन, पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आशिष खंडेलवाल, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील या ठिकाणी उपस्थित होते। या बैठकीच्या वेळेमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्य केलेलं आहे छावा संघटनेच्या माध्यमातून त्या कार्याचा आढावा घेण्यात आला। आणि माझ्याकडं गेल्या डिसेंबर 2016 मध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचं बार्शी तालुका अध्यक्षपद देण्यात आलेलं होतं। आणि या अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून मी बार्शी तालुक्यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या समाजाच्या किंवा काही प्रशासकीय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। आणि आतापर्यंतच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन सन्माननीय केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी परत एकदा माझी बार्शी तालुका अध्यक्षपदी तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये छावा संघटनेच्या माध्यमातून मी मराठा समाज असेल किंवा इतर समाजातील कुठल्या अडचणी असतील किंवा शेतकरी वर्गांच्या अडचणी असतील, शैक्षणिक मुलांच्या अडचणी असतील किंवा इतर कुठल्याही समाजाच्या अडचणी असतील तर त्या अडचणीला नक्कीच वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि तळागाळातील माणसांना न्याय मिळवून देण्याचा या संघटनेच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे। आणि सन्माननीय अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक आदरणीय अण्णासाहेब जावळे पाटील यांची जी शिकवण आहे ती शिकवण आम्ही या ठिकाणी समाजामध्ये पुढे चालू ठेवणार आहोत। आणि त्या कार्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्ही अण्णासाहेबांना या ठिकाणी श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि अण्णासाहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आम्ही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नक्कीच पूर्ण करून दाखवणार आहोत। आणि जो छावा संघटनेनं आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही या ठिकाणी नक्कीच पात्र राहून पुढील काळामध्ये भविष्यामध्ये छावा संघटनेच्या माध्यमातून चांगलं कार्य करू। परत एकदा सन्माननीय नानासाहेब जावळे पाटील तसेच जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांचं मी आभार व्यक्त करतो आणि मला परत एकदा संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। तुकाराम गोडसे, सी 24 तास।